नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर म्हाडा पदभरती 2026 याच्या विषयीचं महत्त्वाचं अपडेट घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला आलोय। बघा, म्हाडा पदभरती 2026 याच्यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे, किती जागा असणार आहेत आणि त्याचबरोबर 2026 नुसार यांच्या परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा, काय सांगितलं जातं, म्हाडा पदभरती 2026 कोणती पदे असणार, किती जागा, त्याचबरोबर परीक्षा पॅटर्न काय, सगळी माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची असणार आहे। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास मान्सून ऑफर सेल जारी असणार आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे, जसं की अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम, जीएनएम असेल, स्टाफ नर्स असेल, त्याचबरोबर नगर परिषद, एफडीए, जलसंधारण, मृदा संधारण असेल, त्याचबरोबर एलएसओ असेल, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, टीईटी, टेट, तलाठी पदभरती असेल, त्याचबरोबर नगर परिषद रचनाकार असेल, त्याचबरोबर अजून काय सांगितलं जातं, महिला बाल विकास सीडीपीओ, त्याचबरोबर आणखीन कोणती सांगितली जाते बघा, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, सीडीपीओ, पशुसंवर्धन पदभरती आणि एलएसओ ह्या सर्व पदांचा यामध्ये समावेश असणार आहे। जर का तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत जायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर आजच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ह्या मान्सून सेलच्या ऑफरला काय व्हा, तर इनरोल व्हा, ज्यामध्ये 20 जुलै पर्यंत हा सेल सांगितला जातो। याच्यानंतर अशी सुवर्ण संधी पुन्हा लवकर तुम्हाला भेटणार नाही, जी की तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे आणखीन एक पाऊल टाकण्यासाठी मदत करेल। यामध्ये 1100 रुपयांची ही बॅच असणार आहे, ज्यामध्ये आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपामधील लेक्चर्स अवेलेबल करून देतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या इतर वेळेमध्ये सुद्धा काय करू शकता, अभ्यास करू शकता। त्याचबरोबर ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी मदतीसाठी आणि शिक्षणासाठी असणार आहे, जो की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही प्रकारचा सिलेबस या ठिकाणी काय करतो, तर कव्हर करतो। इव्हन दो या ठिकाणी क्वेश्चन सिरीज, टेस्ट सिरीज सुद्धा घेतले जातात, ऑनलाईन पद्धतीने घेतले जातात आणि त्याचबरोबर पीवायक्यू किंवा काय सांगितलं जातं बा, तत्सम लेवलचे एमसीक्यूज ह्या आपण प्रत्येक वीकेंडच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये बघत असतो। यामध्ये नॉन टेक्निकलच्या सुद्धा एमसीक्यू घेतले जातात, टेक्निकलचे सुद्धा एमसीक्यू कव्हर केले जातात आणि त्याचबरोबर त्यांचं एक्सप्लेनेशन सुद्धा पाहिलं जातं, घेतलं जातं। जर का तुम्हाला या बॅचेस मध्ये इनरोल व्हायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर या मान्सून ऑफर मध्ये इनरोल होऊन जा। बघा, काय सांगितलं जातं, महाराष्ट्रामध्ये गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण कनिष्ठ अभियंता भरतीसाठी अनेक रिक्त पदांची काय असणे तर घोषणा करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवार या म्हाडामध्ये कनिष्ठ अभियंता होण्यासाठी या उत्तम संधीचा लाभ घेऊ शकताय। ओके, उमेदवार या भरतीसाठी अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकताय। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र निर्माण प्राधिकरण म्हाडा या अंतर्गत विविध पदांच्या साठीची पदभरती 2026 सरळ सेवा व कंत्राटी भरती प्रक्रियेच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। या भरतीद्वारे कनिष्ठ लिपिक असेल, लघुटंक लेखक असेल, स्थापत्य अभियंता व इतर तांत्रिक पदांचा सुद्धा समावेश करण्यात आले असणार आहे। मग म्हाडाची भरती पात्रता निकष काय असणार आहे बघा, तर यामध्ये ही जी काय असणारी भरती प्रक्रिया आहे, या भरती प्रक्रियेमध्ये 2026 साठी तुम्ही अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इत्यादी परिभाषित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणं गरजेचे आहे। मग अधिवास बघा, तर अर्जदार हा महाराष्ट्र त्याचबरोबर भारताचा रहिवासी असला पाहिजे। शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त संस्थेकडून सिव्हिल, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा सरकारकडून समतुल्य कोणतीही पात्रता तुमची परिपूर्ण असावी। अभियांत्रिकी पदे संबंधित शाखेतील पदविका, डिप्लोमा आणि पदवी डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे। नियुक्तीपासून 2 वर्षाच्या आत संगणक प्रावीण्यता म्हणजेच DOEACC कडून ABCOCCC यांसारख्या पातळीचे प्रमाणपत्र, MSCIT किंवा तत्सम समतुल्य एखादा कम्प्युटराइज्ड कोर्स तुमचा होणं गरजेचं आहे। कम्प्युटरचं वेल नोन नॉलेज तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असावं। वय, उमेदवाराची वय 18 ते 38 वर्ष यांच्या दरम्यान असावे आणि त्याचबरोबर खेळाडू असतील, त्याचबरोबर भूकंपग्रस्त, प्रवण नक्षत्र किंवा पूर आपत्तीग्रस्त असतील, त्याचबरोबर आणखीन काय सांगितलं जातं बघा, तर खेळाडू, दिव्यांग
ओके, आणि इतर जाती आणि जमातींना नियमित प्रमाणे काय असणार तर शासन निर्णयानुसार 5 वर्षांची सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. वयोमर्यादा सर्वसाधारणतः उमेदवारांच्या 18 ते 38 वर्ष दरम्यान असावे. राखीव प्रवर्गासाठी 5 वर्षांची काय असणार आहे तर या ठिकाणी तर सवलत असणार आहे. बघा, संवर्ग निहाय रिक्त जागा क्लास 1 साठी 20 जागा असणार आहेत, क्लास 2 साठी 51 जागा असणार आहेत, क्लास 3 लिपिक, अभियंता, टंकलेखक, लघुटंकलेखक यांच्यासाठी 293 जागा असणार आहेत आणि एकूण रिक्त पदे 364 असणार आहेत. आगामी वर्ग 3 मधील प्रमुख पदे अंदाजित विभागणी बघा, वर्ग 3 मधील 293 जागांपैकी सर्वाधिक जागा या खालील पदांसाठी जाहीर झाल्या, ज्याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक टंकलेखक असणार आहे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, ज्युनियर इंजिनियर इन सिव्हिल, लघु टंकलेखक स्टेनोग्राफर आणि भूमापक सर्वेयर. ओके, या पदांचा समावेश असणार आहे. म्हाडाजी भरतीचा अभ्यासक्रम बघतोय मराठी भाषेमध्ये बघा, मराठी व्याकरण, वाक्यरचना, शब्दार्थ, समानार्थी, विरुद्धार्थी, समास, प्रयोग, म्हणी, वाक्प्रचार, ओके, शब्दसंग्रह, पुस्तके, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक यांचा समावेश आहे. इंग्रजी भाषेमध्ये त्याचं व्याकरण, समानार्थी, विरुद्धार्थी, स्पेलिंग, विरामचिन्हे काय असेल, ओके, त्याचबरोबर आवाज, कथन, लेख, प्रश्न टॅग म्हणजे ऍड क्वेश्चन टॅग असेल, शब्दसंग्रह, वाक्प्रचार, वाक्यांशाचा वापर, ओके, अभिव्यक्ती, वाक्यातील रिकामी जागा, ओके, साधी वाक्य रचना, त्रुटी, ओके, इत्यादी, पंक्च्युएशन वगैरे आणि वाक्याचे प्रकार, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, भारताचे संविधान, त्याचबरोबर सामान्य विज्ञान, चालू विकास असेल, त्याचबरोबर माहितीचा अधिकार कायदा 2005, लक्ष द्या, माहितीचा अधिकार 2005, माहिती आणि तंत्रज्ञान, त्याचबरोबर इतर सामान्य विषय यांचा सुद्धा समावेश असणार आहे. अभियोग्यता बुद्धिमत्ता, यामध्ये अभियोग्यता चाचणी, त्याचबरोबर मूलभूत अंकगणित ज्ञान असेल, गणित, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी, तांत्रिकी क्षेत्र, यामध्ये बघा यांत्रिकी असेल, ताण आणि ताण यांची साधने, ओके, त्याचबरोबर काय असतं बघा नाते, त्याचबरोबर काय असतं बघा साधे वाकण्याचे सिद्धांत, उतार आणि विक्षेपण, स्तंभकांचे किंवा स्तंभांचे बकलिंग, ओके, बांधकाम साहित्य, इमारतीचे दगड, विटा आणि फरशा, सिमेंट, चुना, लाकूड आणि लाकडावर आधारित उत्पादने, पेंट्स आणि वॉर्निशेस, धातू, इमारत बांधकाम, विटांचे बांधकाम असेल, दगडी बांधकाम, त्याचबरोबर दगडी बांधकामाच्या भिंती, मोटार आणि कॉन्क्रिएटर फॉर्म वर्क आणि मचान, ओलसरपणा, ओके, ओलसरपणा रोखणे, कमानी आणि लिलेंट दरवाजे आणि काय असणार खिडक्या, छप्पर, मजले, पायऱ्या, पृष्ठभागाचे काम, बांधकाम नियोजन, कॉन्क्रीट तंत्रज्ञान, कॉन्क्रीटचे घटक, कॉन्क्रीटचे गुणधर्म, पाण्याचे सिमेंट, ओके, प्रमाणक कार्यक्षमता, फॉर्मवर्क, फ्रेमवर्क असतील, सर्वेक्षण, साखळी सर्वेक्षण, कॅम्पस सर्वेक्षण, समतलीकरण, त्याचबरोबर बघा थिओडोलाइट असेल, ओके, त्याच्यानंतर म्हणजे त्याचे टेबल्स असतील, सर्वेक्षण, आरसीसी, डिझायनिंग घटक, ओके, मजबूतीकरण साहित्य, आरसीसी, बीम यांचा सिद्धांत, स्तंभ आणि स्लॅब, प्रिस्टेड, कॉन्क्रीटचे मूलभूत घटक, माती, यांत्रिकी आणि पायाभूत अभियांत्रिकी घटक, माती वर्गीकरणाचा शोध, उतारांची स्थिरता, सहन करण्याची क्षमता, पाया, उथळ आणि खोल अंदाज आणि खर्च, इमारतींचे विश्लेषण, मूल्यांकन, स्टील स्ट्रक्चरल डिझाईनचे घटक, तणावग्रस्त सदस्य, कॉम्प्रेन्सेशन मेंबर्स, त्याचबरोबर स्ट्रक्चरल स्टील्स आणि विभाग, स्ट्रक्चरल स्टील कनेक्शन, इंटरनेटची मूल तत्वे इत्यादी घटकांचा समावेश आहे. आता याच्यामध्ये जो काही परीक्षा पॅटर्न असणे किंवा गुण आकारणी विभाग जो आहे तो बघा काय सांगितलं जातो. गुण आकारणी विभाग मराठी भाषा 25 प्रश्न 25 गुणांच्या साठी आहेत. बघा ही प्रश्न संख्या असणार आहे. ओके बघा 25 प्रश्न 25 गुण, इंग्रजी भाषा 25 प्रश्न 25 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 25 गुण, अभियोग्यता गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न 25 गुण. असे हे सर्वसाधारणतः किती झाले 100 प्रश्न किती गुण असणार आहेत तर 100 गुणांच्या साठी असणार आहेत. तर तांत्रिक क्षेत्र 50 प्रश्न विचारले जाणार आहेत जे की 100 गुणांच्या साठी असणार आहेत. किती
50 प्रश्न 100 गुण असे जवळपास 150 प्रश्न असणार आहेत. 150 प्रश्न आणि 200 गुणांचा काय सांगितलं जातो तर पेपर असणार आहे. परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये गुण पद्धती अतांत्रिक विभागातील प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो, तर तांत्रिक प्रश्नांमध्ये विभागातील प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. नकारात्मक म्हाडाच्या या परीक्षेत कोणत्याही प्रकारची नकारात्मक गुण पद्धती निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते. त्यामुळे तुम्ही सर्वजण काय करू शकताय तर सगळेच्या सगळे प्रश्न या ठिकाणी सोडवू शकताय. माध्यम तांत्रिकी विषयासाठी इंग्रजी भाषेतून प्रश्न विचारले जातील आणि इंग्रजी असतील, तर उर्वरित विभाग हे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भागांमधून विचारले जातील. ओके, जर का तुम्हाला ही माहिती माहित नव्हती आणि हे अपडेटेड जर का तुम्हाला आता समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.